एखाद्या शेतकऱ्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखादा बैल घेऊन द्यावा असं भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठेही लिहिलेलं नाही. पण तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याला थेट बैल खरेदी करून दिलेला आहे. आता भारताच्या राज्यघटनेमध्ये जर असं काही सांगितलं नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते का केलं? आणि भारताची राज्यघटना जर त्यांना सांगत असेल की शेतकऱ्यांना मदत करा तर त्यांनी काय मदत केली पाहिजे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये कलम 48 आहे. या कलमामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला बैल घेऊन द्यावा का या अनुषंगाने काय मार्गदर्शन केलेलं आहे हे थोडंसं सगळ्याच राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी बघणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे या देशातल्या शेतकऱ्यांनी हे बघणं गरजेचं आहे की एखादा मुख्यमंत्री आपल्याला बैल घेऊन देऊ शकतो का. नेमकं भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 48 म्हणजे 48 मध्ये काय सांगितलेलं आहे हे एकदा बघितलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी याची जी काही तरतूद आहे ही तरतूद नेमकी काय आहे याचा अभ्यास केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शेतकऱ्यांना नेमकं काय सांगितलं होतं? भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 48 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन अशा शीर्षकाखाली एक कलम लिहिला गेलेला आहे. आणि या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढी काही राज्य आहेत त्या राज्याची सरकार किंवा केंद्र सरकार हे दोन्ही सरकार याला आपण राज्य सरकार असं म्हणतो संविधानामध्ये, आधुनिक व शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी म्हणजे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. आणि यासाठी राज्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं. पण भारताचं संविधान निर्माण होऊन 75 वर्ष लोटून गेलेली आहेत. आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केला पण तरीही आपण शेतकऱ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानावरती किंवा शास्त्रीय तंत्रज्ञानावरती ज्याच्या आधारावरती शेतकरी शेती करू शकतो आणि स्वतःची प्रगती करू शकतो त्याच्यापर्यंत आपण या 75 वर्षामध्ये पोहोचलो नाही. एका शेतकऱ्याचा बैल वीज पडून मरतो आणि वीज पडून बैल मेल्यानंतर त्याच्या शेतकऱ्याची पत्नी नांगर स्वतः खांद्यावरती घेते. याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. हा व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघतात, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ते कलेक्टरला फोन करतात आणि सांगतात की शेतकऱ्याला बैल घेऊन द्या. प्रशासन जागं होतं, शेतकऱ्याला बैल घेऊन दिला जातो. पण तो बैल कसा निघतो? लातूर मधील शेतकऱ्याला सरकारने दिलेला बैल आजारी पडलेला आहे, आजारी होता. याची चिकित्सा होते, डॉक्टर येऊन तपासतात आणि कळतं की बैल आजारी होता. म्हणजे आपण कुठे आहोत? 75 वर्षानंतर म्हणजे राज्यघटना लागू झाली, राज्यघटनेमध्ये तरतूद झाली की शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान द्या, शास्त्रीय तंत्रज्ञानाच्या आधारावरती शेतकऱ्यांना शेती करू द्या ही राज्यघटना सांगते आहे. आणि यासाठी राज्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सांगितलं गेलं. एखाद्या मुख्यमंत्र्यांना खरंच जर या बाबतीमध्ये कळवळा असता तर त्यांनी बैल घेऊन दिला नसता. शेतकऱ्याला सांगितलं असतं किंवा तिथल्या कलेक्टरला सांगितलं असतं की एक ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला घेऊन द्या, त्याला शेतीसाठी परेशानी होणार नाही. ट्रॅक्टर मोठं ट्रॅक्टर नाही तर किमान नांगरण्यासाठी छोटे ट्रॅक्टर आलेले आहेत आणि हे ट्रॅक्टर 2-2.5 लाखामध्ये मिळतात. बैलाची किंमत जर आपण बघितली तर ती 70,000च्या आसपास आहे. एखादं छोटं ट्रॅक्टर जर घेतलं तर ते ट्रॅक्टर 1.5 लाखापासून ट्रॅक्टर येतं. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर तर कुठलीही एखादी कंपनी फुकट देईल हो. पण हे मात्र बघितलं गेलं नाही. शेतकऱ्यांना काय दिलं? बैल दिला आणि तेही 75 वर्षानंतर. म्हणजे आपण किती प्रगती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार द्यावा लागेल असं सांगितलं होतं. आणि शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती शेती करावी आणि शेतकरी उद्योगपती व्हावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं ज्यांनी ही राज्यघटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय केलं असा प्रश्न पंजाबराव देशमुखांनी विचारला होता. आणि नंतर त्यांनी ज्यावेळेस राज्यघटना काढून बघितली, राज्यघटनेमधली डिबेट काढून बघितली, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांसाठी नेमक्या काय तरतुदी केलेल्या आहेत. आधुनिक पद्धतीनं शेतकऱ्याने जर शेती केली, त्याला जर उद्योगाचा दर्जा दिला तर त्याला हे जे काही नुकसान होतंय ना हे सगळं सरकारला भरून द्यावं लागेल. ज्या आधारावरती म्हणजे एखाद्या कंपनीला नुकसान झाल्यानंतर त्याचं कर्ज माफ केलं जातं, त्याच्या कंपनीचा जेवढं काही नुकसान झालेलं आहे ते विम्याच्या आधारावर भरून दिलं जातं. त्या पद्धतीने शेतकऱ्यांना का दिलं जात नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
आर्टिकल 48 ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस संविधान सभेमध्ये डिबेट करत असताना सांगितलं की शेतकऱ्यांची शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती झाली पाहिजे, त्याला शास्त्रीय तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे, त्याने आधुनिक शेती शास्त्रीय शेती कशी करावी याच्यासाठी कृषी विभाग तयार झाला, कृषी अधिकारी आले ग्रामीण भागामध्ये, त्यांनी शेतकऱ्यांना सांगायचं होतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी. पण हे काहीही झालं नाही. 75 वर्षानंतर एखाद्या शेतकऱ्याचा बैल मरतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला बैल घेऊन देतात आणि तो बैल ही आजारी असतो. म्हणजे आपली अर्थव्यवस्था, आपली शासकीय व्यवस्था आणि त्या शेतकऱ्याचा बैल हे सारखेच आहेत. अर्थव्यवस्था ही आजारी आहे, सरकार ही आजारी आहे आणि हा बैल ही आजारी आहे. त्याच्यामुळं हे जे शेतीचं जे भानगड आहे ना, ही भानगड एवढ्या लवकर सुधारणार नाही. 75 वर्ष झाले आपण जर याच्याकडे इतकं दुर्लक्ष करत आलेलो आहोत, तर आपल्याला किमान आज घडीला ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरतीची शेती एवढा तरी छोटासा प्रयत्न करणं गरजेचं होतं. सोडून द्या उद्योगपती, शेतकरी केव्हा होईल तो विषय वेगळा आहे, कारण तो तर करणं शक्य नाही आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढा विचार करायला सरकारकडे वेळ नाही आहे, कृषी मंत्र्याकडेही वेळ नाही आहे. पण किमान उद्योगपती नाही तर नाही, त्याला थोडंसं आधुनिक तंत्रज्ञानाची तरी जोड द्या आणि अशा शेतकऱ्यांना तरी द्या. त्याला बैल घेऊन देण्याची घाई झाली, पण तिथल्या कलेक्टरला हे वाटलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितलं नाही की 1-1.5 लाखाचं ट्रॅक्टर आपण त्याला घेऊन देऊ शकतो, पण ते देखील घेऊन दिलं नाही. त्याच्यामुळं हा शेतकरी नेमका याचा कधी विकास होणार आहे, याच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण काही करणार आहोत का हे आजारी बैल देऊनच त्याची जी बोलवण आहे ते करणार आहोत, याचा विचार नव्यानं करणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्यांच्या पत्नीच्या खांद्यावरती जो आलेला आहे, हा बैल आजारी पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्याचं नेमकं काय होईल सांगता येत नाही, पण मला एवढी खात्री आहे की त्याला एखादा ट्रॅक्टर मात्र अजिबात मिळणार नाही. इथे पक्षाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना फॉर्च्युनर घेऊन दिली जाते, सरपंचाकडे फॉर्च्युनर आल्या, छोट्या छोट्या नगरसेवकाकडे कार्यकर्त्यांकडे फॉर्च्युनर आल्या, ते साहेबाचा प्रचार फॉर्च्युनरमध्ये करतात, पण शेतकरी मात्र शेतीसाठी 1.5 लाखाचं एखादं ट्रॅक्टर देखील सरकारकडून त्याला मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं राज्यघटना शेतकऱ्यांनीही समजून घेणं गरजेचं आहे की राज्यघटनेने आम्हाला काय दिले आणि ते सरकारकडे मागणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना जर हे माहिती नसेल तर ते सरकारकडे कधी मागणार आहेत, आणि त्याच्यामुळं राज्यघटनेचा अभ्यास शेतकऱ्यांनीही करावा, त्यांच्या मुलांनीही करावा आणि राज्यघटनेमध्ये आम्हाला काय सांगितलं हे सरकारला समजावून सांगावं आणि त्यांना सांगावं की आम्हाला बैल नको आहे, आम्हाला ट्रॅक्टर हवा आहे, कारण आमची राज्यघटना आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा करते आणि त्याची जबाबदारी सरकारवर टाकलेली आहे. तुम्हाला नेमकं राज्यघटनेच्या या तरतुदीबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याला बैल घेऊन द्यावा का ट्रॅक्टर घेऊन द्यावं, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे